अरे कन्फ्युजन होतं तर मला विचारायचं ना. अरे माझी मुलं आहेत ही. हा मोठा मुलगा दत्ताराम, हा मधला अजित, तो तिकडे आहे तो रणजित. आहे काय 3 मुलं मला. आहे काय थोडी विसरबोळे आहेत पण आहेत, माझी मुलं आहेत. समजलं? काही नाही, सगळ्यांना भूक लागली ना म्हणून असं झालंय. स्वयंपाक तयार आहे पण धनाची जरा ओटी भरायची आहे. हो चला ना जरा. आओ. हो हो चल. चला या लवकर या, पटकन मानपान करून घेऊया म्हणजे झालं. परवा आणलं सगळं ते बरं झालं बाई. स्वयंपाक झालाय हो, जेवायची तयारी झाली पण एकदा मानपान झालं ना की मग काही प्रश्न नाही. चला उठा लवकर, त्या पिशव्या घ्या. डोकं काय धरून बसला तुम्ही? अगं काय चाललंय मला काही कळेन असं झालंय. काय कळायचंय आता? हे सगळं आणलंय ना ते मानपान करायचंय बाहेर आपण, बाकी काही नाही. चला लवकर. अगं पण तू इतकी डेस्परेट का झालीयस? मी काय डेस्परेट वगैरे झालेली नाहीये. नाही तर काय. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून? तिचं लग्न दुसऱ्याच कुणाशी तरी झालं, चालेल का तुम्हाला? हे बघ, बाहेर जे काही चाललंय ना त्यामुळे मी अगदी हलून गेलोय बघ. अगं काय खरं काय खोटं काही कळेन असं झालंय. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न जरी असला ना तरी ते धोक्यातही यायला नको असं माझं स्पष्ट मत आहे. देवा देवा देवा, तुम्ही ना हे अगदी अगदी उमासारखं बोललात आता. अगं मग काय, ती उमा तिकडे असलं काहीतरी बोलते, इशू माझ्यावरती भडकते, मग काय करायचं मी? मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. ओम आवडलाय का नाही? आता हा काय प्रश्न झाला? ओम आवडतो मला. संपला विषय. अगं? हे सगळं बोलले काल झाले बरं का सगळं आपलं. परत परत तेच नको. हे चला तुम्ही आता. आणि दुसरं महत्वाची, काय? हे सगळं कसं द्यायचं हा मला प्रश्न होता ना. बर. धना प्रेग्नंट आहे. हे घ्या, त्या निमित्ताने घ्या सगळं. त्या निमित्ताने देऊ ना आपण हे सगळं सगळ्यांना. चला लवकर म्हणजे आता. सगळ्यांना आहेर करणारच आहेस का तू? म्हणजे काय सगळ्यांना आहेर करणार आहे म्हणजे? काय कमालच करतोस. मी त्यासाठीच आणले नाही एवढं सगळं रिस्क घेऊन मी. एकच मिनिट. चला एकच मिनिट. घरातल्या सगळ्यांना बाजूला ठेवून आपण दोघंच हे सगळं परस्पर करतोय असं नाही ना व्हायचं? आपणच करायचंय परस्पर सगळं. अगं हे पण बोलून झालंय. आता परत परत विचारताय तुम्ही. आपण पुढाकार घ्यायला हवाय, तशीच परिस्थिती निर्माण झालीये. हे सगळं झालंय बोलून. अगं हो ग पण चला आता तुम्ही ते घ्या सगळं. चला. आणि 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 सर्वात महत्वाचं, उमा आणि वसंत भाऊजी यांनी काही जर प्रश्न विचारले ना कशालाही उत्तर द्यायचं नाही. बर ग बाई. हसत मुखाने शांतपणाने मी जे सांगेल तेवढंच करा. चला आता. आता तबके माझ्या त्या पिशव्या घ्या सगळ्या तुम्ही. हसत चला. बाहेर पर्यंत हो य. चला लवकर. मी धरू का एखादी? नको नको मग मी चला. आहे. चला या. हो. इशू. हो दे दे. वा. साडी. आई हळद कुंकू साडी. बेटा तसंच नमस्कार करा, फार वाकू नकोस. असू दे, असू दे, फार असू दे. वाकू नकोस. ओम चल. हा मी आता काय माझी ओटी भरणार आहात का? अरे त्या एवढं बोलवत आहेत तर जा. तू वकील आहेस ना, काहीतरी कॉमिक वाचतो त्याच्यामुळे त्याचं असं झालंय. जा जा. अरे चल, ओटी नाही भरणार आहे तुझी. नाही, चल नको, चल. कशाला नाही मला नसतं घ्यायचं असतं. चला हो तुम्ही या. बस. आता चल. आता तुमची. हा अहो नाही 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 मला कशाला. नाही नाही हा मान माझा नाहीये. इशू. ईशा सांग ना बेटा. अगं नाही आई, म्हणजे आत्ताच सगळा मानपान काय करताय असं म्हणतात त्या. म्हणजे जवळजवळ साखरपुड्यासारखंच चाललंय की. साखरपुडा आहे. आ हो हो साखरपुड्याचं आहे. रमा काकू. दे गं. काय झालं? आता तुम्ही तर नको नको नका म्हणून मुलाचे वडील आहात तुम्ही.
असू दे. आलो आलो या चला चला. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. मलाही पटलेलं नाही आणि मान्य तर मुळीच नाही. तुम्हाला माहित होतं ना हे असं होणार आहे. काय अहो काय काय बाहेर सगळं काय चाललंय? मानपान होत आहेत, ओट्या भरतायत, अजून कशात काही नाहीये आणि अलका सगळ्यांकरता काही ना काहीतरी घेऊन आली आहे आणि समारंभपूर्वक त्या सगळ्यांना देते. तुम्हाला हा असा कार्यक्रम आहे हे माहित होतं ना. नाही ती म्हणजे अगदी साखरपुडा असल्यासारखं करते. कोणीतरी तिची कान उघडणी करणं गरजेचं आहे. या बाबतीत मात्र मी उमाच्या बरोबर आहे. अहो अजून त्या ओमचे वडील कुठले आपल्याला ओळखता येत नाही तर आपण अगदी आहेर द्यायला निघालो इकडे. आणि हे बघा अलकाचं हे सगळं पहिल्यापासून ठरलेलं होतं. नाहीतर आपल्या सगळ्यांना असं अंधारात ठेवून हे काही करायची गरज नव्हती तिला. उमा ललिता ती माणसं बाहेर बसलेली आहेत तेव्हा आवाजावर नियंत्रण ठेवा. बरं त्यांना कुणीतरी बोलवलं म्हणून ते आलेत त्यांचा काहीच दोष नाही. मुळात ईशाला किंवा अलकाला जर त्यांना इथं बोलवायचं होतं तर आपल्याला सगळं आधी व्यवस्थित सांगायला नको होतं का. अलकाने जो काय परस्पर ओटी भरायचा कार्यक्रम केलेला ना तो मलाही अजिबात आवडलेला नाही. हे म्हणजे ईशाच्या आईवडिलांनी तिचं लग्न परस्पर ठरवल्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला कुणाला त्यात घ्यायचंच नाही असं त्यांनी ठरवलंय. हे मला आवडलेलं नाही त्यामुळे मी काही बाहेर येणार नाही. आणि तू हे जाऊन अलका आणि वसंता दोघांना सांगू शकतेस. ईशाशी मी माझ्या परीनं बोलणार आहेच. मीही नाही येणार. आजी सुद्धा आले असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आम्हाला बरं वाटलं असतं. त्यांची भेट झाली असती. पण काय शेवटी त्यांची तब्येत महत्वाची, आराम महत्वाचा. आम्ही काय नंतर येऊन पुन्हा मुद्दाम भेटू द्या ना. हा मग ओमची बहीण काय करते? ती हे आपलं पुणा युनिव्हर्सिटीला हो मास कम्युनिकेशन. हो 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 मी विसरले होते. हो हो तिला ऍक्टिंगची खूप आवड आहे ना. ईशा म्हणत होती मध्ये. आणि ते फील्ड चांगलं आहे म्हणजे खूप स्कोप आहे म्हणे त्याला. आमच्याकडे काय सगळे ऍक्टरच आहेत ना. बाबा शेवटी मी सगळ्यांना म्हणलं एकासारखं एक काम करायचं नाही. त्यामुळे काय झालं या आमच्या ओम्याला मी वकील करून टाकला. झालं तर त्या मधूला मी ऍक्ट्रेस बनवून टाकली आणि मी स्वतः सायंटिस्ट असे. काय आहे प्रत्येकाची आवड जपणं हा मी आमच्या कुटुंबामध्ये नियमच करून टाकलाय ना वसंतराव. हा बाबा आणि मला विसरलातच की हो. आता सांगायचं ना की माझा मोठा पोरगा शिक्षक आहे. हा नेहमी विसरतात आपलं. मला काय नाही धना माझी सून तिला बाळ होणार आहे काय नाहीच का आमचं काय. हा त्याला शिक्षक केला. हो माहितीये मला. आणि ओमचे काका काय करतात? हो सांगितलं ना मी ऍड एजन्सी मध्ये मी का. हा मी हे इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते. हा सॉफ्टवेअर इंजिनियर. आता कसं आहे मी सायंटिस्ट झालं म्हणल्यानंतर एकासारखं काम करायचं नाही ना म्हणून त्याला सॉफ्टवेअर मध्ये टाकला. आता US मध्ये असतो तो. US ला कुठे? हे आपलं डार्विन. अहो कमाल झाली. अहो काय काय झालंय तुम्हाला. हा कुठे लक्ष असतं. आत्ता इथे होतात कुठे गेलात तुम्ही. अहो ते विचारतायत अजित भाऊजी अमेरिकेत कुठे राहतात. अच्छा ते सायंटिस्ट असल्यामुळे डोकं ठिकाणावर नसतं ना. अजित भाऊजींना सांगू दे ना. बर बर. मी फ्लॉरिडाला असतो. इनफॅक्ट म्हणजे असं एका जागी बसण्याचं माझं कामच नाहीये. त्यामुळं आय एम ऑन द मूव्ह. सतत असा फिरतीवर असतो मी. अहो याच्या पायाला सतत भिंगरी
सतत अस्वस्थ असतो. मी मात्र खरा डॉक्टर आहे. हा या आता प्रॅक्टिस करत नाही, म्हणजे आता सोसवत नाही, दगदग फार होते. अहो बरं का, यांची शेती आहे बरं का कोकणामध्ये. जयेश बघतात अधूनमधून. हो अगदी. हा सध्या शेतामध्ये मटार आलाय ना, मटार खूप, म्हणजे आम्ही त्याच्यावर प्रयोग चालू केलाय. एक्सक्यूज मी, मला जरा ॲडव्होकेट प्रभाकर देशमुखांना भेटता येईल का? खरं तर माझी पण इच्छा आहे अण्णांना भेटायची. जेवण झाल्यावर भेटलं तर चालेल का? प्लीज तुम्ही लोक जेवा, मी नाही जेवणार. का? पथ्य जरा चालू आहे माझं. अरे बापरे. असं कसं? जेवायला तर पाहिजेच. आणि तिथं जेवणाचे तिथे अण्णा भेटतील ना. हो. नाही ते नाही येणार आहेत. त्यांची तब्येत जरा ठीक नाहीये, त्यांनी खोलीतच जेवण मागवले. बरं मी जेवणाचं बघते आता. हा जेवूया आपण. आणि ओमचे काका जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. मी तयारी करते. अलका, वाट्या वगैरे घ्यायच्यात मला. मला जाऊ दे. अलका, तू हे काय चालवलंयस अलका? काय चालवलंयस म्हणजे? तू एकदा मोठ्या बाबांच्या खोलीत जाऊन बघ. ते भयानक चिडलेत. त्यांना हे काहीही मान्य नाहीये. त्यांना मान्य नाहीये का तुलाच मान्य नाहीये? तू हे सगळं मुद्दाम करतेस की तुला कळतच नाहीये तू कशी वागतेस ती? उमा, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. मग कधी बोलायचं आम्ही? का आम्ही बोलायचंच नाही? हळू, बाहेर आवाज जाईल तुझा. तू हे मानपान करतेस, ओट्या भरतेस, तुझं नेमकं काय चाललंय? मग त्यापेक्षा तू त्यांचं रजिस्टर्ड लग्न करायचं होतंस आणि आम्हाला रिसेप्शनला बोलवायचं होतंस डायरेक्ट. मला एक कळत नाहीये नक्की राग तुमचा कोणावरती आहे का? नाही म्हणजे ओमच्या घरच्यांवर आहे, माझ्यावर आहे का माझ्या इशूवरच आहे? हलका, तू काय बोलतेस तुला कळतंय? आणि हे बघ, हे माझं एकटीचं म्हणणं नाहीये. मोठ्या बाबांना सुद्धा तसंच वाटतंय आणि त्यांनी मला तुला निरोप द्यायला सांगितलं होतं. मी मोठ्या बाबांच्या खोलीत जाते, मी त्यांना समजावते. पण त्यांना म्हणू नकोस की त्यांचा ईशावर जीव नाहीये. त्यांना पण वाईट वाटेल. त्यांना कसं म्हणेन ग मी? कारण काय, मला माहिती ना, माझ्या इतकंच तेही ईशाचं मन ओळखतात. ती सांगते त्यांना, येतील ते. अलका, नको करूस ग असं. तुला खरंच कळत नाहीये तू काय करतेस. तुम्ही असे का बसलाय दोघं? चला ना बाहेर. बाहेर येऊन काय करू? तुमच्या तालावर नाचू? मोठे बाबा असं का बोलताय? उमा सांगत होती तू त्या सगळ्या लोकांचं मानपान करायला निघालीस. नाही अहो, ओमच्या भावाची बायको प्रेग्नंट आहे ना, म्हणून तिची ओटी भरली फक्त. आणि बाकीची लोक सुद्धा पहिल्यांदा आली आहेत ना आपल्याकडे. म्हणून काय त्यांचं मानपान करायचं? मानपान नाही हो आई. मग पण तिला काहीतरी दिल्यानंतर मग बाकीच्यांना नको का द्यायला? बरं दिसतं काय हे? नाही पण तुला माहित होतं ना ते सगळे लोक येणार आहेत? नाही हो, मला नव्हतं माहिती. नाही, आणि तरी देखील प्रत्येकासाठी काही ना काही गोष्ट घ्यायला तुला वेळ झाला घाल का? निदान काय खोटं बोलायचं याची प्रॅक्टिस तरी करायची. वाईट याचं वाटतं
की तू परस्पर गोष्टी ठरवतेस. जसं काही ईशाच्या भवितव्याची काळजी तुला एकटीलाच आहे. नाही तर काय. अगं अजून आपली धड त्यांच्याशी ओळख सुद्धा झाली नाहीये. ओमशी किती वेळा बोललो आपण सगळेजण, सांग मला. सरळ त्यांचा मानपान करायला निघालात. कमाल करता. मी काहीतरी हौसेने करायला गेले तर सगळेजण मलाच बोलतात. हौस? अगं हौस म्हणून कोणी मानपान करतं का ग अलका? आपण कोणाच्या तरी घरात पहिल्यांदा जातो तेव्हा काय आपल्याला धरून धरून सगळे आहेर देतात का? काहीतरी सांगते आपल्या. ललिता, हे बघ, तुझी हौस कोणी नाकारत नाही, पण बाकीच्यांना अंधारात ठेवून अशा परस्पर गोष्टी कोणी करतं का? ही आपल्या घराची रीत आहे का? बर, असो, तुम्ही जेवून घ्या, आम्ही इकडेच जेवू. मोठे बाबा, त्यांना काय सांगू मी आता? त्यांना काय सांगायचं याची पण प्रॅक्टिस केली असशील ना तू. मोठे बाबा, चला ना बाहेर. मी बाहेर येणं म्हणजे या सगळ्याला माझी संमती आहे असं वाटेल. तेव्हा मी आहे इथंच, ठीक आहे. तुम्ही घ्या जेवून. मी जरा कचेरीत बसतो. पण म्हणजे मी असं म्हणतो की म्हणजे तुम्ही थोडेही खाणार नाही का? म्हणजे एखाद दिवशी पथ्यपाणी नाही पाळलं तर नाही चालणार का? नाही का? काय माझी खूप वर्षांपासूनची सवय आहे आणि नाही, मी लाजत वगैरे नाही आहे. मी येईन ना पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईन नक्की. हो, म्हणजे आमच्याकडे ना डाएट करणारे फक्त दोघेच, मधू आणि अजित दादा. मधू कुठे डाएट करते? नाही, मधू करते की. तिचं खास स्वतःच मधू डाएट आहे. मधून करते. नाही, मी तिला सांगितलंय, सिरियसलीच करायला सांगितलंय, कारण की जे प्रोफेशन निवडलंय त्यासाठी गरजेचं आहे. तब्येत चांगली पाहिजे. हो, नाही तर काय. अलीकडचे हिरोईन बघा ना, अंगावर मास्क कुठं असतो, नुसता हाडांचा सापळा हँगर उभा आहे. नाही, पण आमच्या नातीचं जरा वेगळं आहे बरं का. मी तिचं काय म्हणणं आहे की सगळ्याच मुली जर अशा शेवगेच्या शेंगेसारख्या झाल्या ना तर काय उपयोग आहे हो. म्हणून तिने जरा स्वतःला जास्तच मेंटेन केलंय. हो, पण अगदी जर्दाळू व्हायला नको ना. काय माहितीये का, माणसाने खायला पाहिजे. सतत खायला पाहिजे. अहो, थंडीमध्ये तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेला मी फ्लोरिडाला या अजितकडे गेलो होतो. अरे बाप रे, काय मरणाची थंडी. सारखी भूक लागायची, सारखं खावंसं वाटायचं. म्हणजे या थंडीमध्ये आजोबा नाही, काय आजोबांना भूक लागली आहे त्यामुळे सतत त्यांना तो विषय सुचतोय. नाही, तसं काही नाही. अजून 2 तास मला काही मिळालं नाही ना तरी चालेल, पण माणसानी खूप खायला पाहिजे. आजोबांची सवय आहे, खूप भूक लागली की त्याचं म्हणतात 2 तासाने मिळालं तरी चालेल, पण 15 मिनिटाला त्यांना त्रास होतो. सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला आजोबा. आय एम रिअली सॉरी. ओम, प्लीज, मी सगळं तयार ठेवलंय. इशू, अगं सगळ्यांना घेऊन जायचं नाहीस का जेवायला? मी माफी मागते सगळ्यांची की जे काय झालंय ना ते माझ्यामुळे झालंय सगळं. आय एम रिअली सॉरी. अहो, घेऊन जायचं नाहीत का? तुम्ही स्वतः गप्पा मारत बसलात. कमाल आहे. सगळं तयार आहे आजोबा. भूक लागली ना तुम्हाला? चला सगळे. येतच होते सगळेजण, फक्त गप्पा मारत बसले म्हणून उठले नाहीत. या सगळे, चला ना जेवूया. चला आता जेवूया. आता ऑर्डर आली तिकडे. जेवण झाल्यानंतर मोठे साहेब भेटतील का नाही? हो, नक्की या ना. या सगळे.